तर मेलोनी यांचा उल्लेख झाला, मग त्यात काय त्यावर झालं? आक्षेप घेतलाय भाजपने की अशा पद्धतीने पंतप्रधानांची प्रतिमा डागाळणं हे योग्य नाही आणि आंतरराष्ट्रीय देशाचे स्तरावर प्रधानमंत्र्यांनी अयोग्य मेसेज जातो. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशाच्या संविधानाची प्रतिमा डागाळली. त्याचं काय? ज्या पद्धतीने डिलिमिटेशन बिल मंजूर होण्यासाठी आजही वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे सुद्धा संविधान गुदमरण्यासारखंच आहे ना, डागाळण्यासारखंच आहे ना. शिवसेना फोडणं, तृणमूल फोडणं, राष्ट्रवादी काँग्रेस फोडणं हे काय प्रधानमंत्र्याचं आणि अमित शहाचं काम आहे का? गृहमंत्र्याचं. काश्मीरला हल्ले होत आहेत, मणिपूर पेटलेला आहे, देशामध्ये अस्वस्थता आहे, तरुण वर्ग चिडलेला आहे, बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे, रुपया घसरतो आहे, देशाची पत जागतिक स्तरावर घसरते आहे. याच्यावरती प्रधानमंत्र्यांना टेलिप्रॉम्प्टरशिवाय बोलता येईल का? या दोघांना भविष्यात म्हणजे 2029च्या आधी जावं लागेल, अशी या प्रकारची परिस्थिती जागतिक स्तरावर सुद्धा आहे आणि आपल्या देशात सुद्धा आहे. मोदी आणि शहा जातील. नाही, ते आता झोपतच नाही येत ना. ते आता तरी कुठे झोपत आहेत? चेहरे बघा दोघांचे काळे ठिक्कर पडले. 20 दिवसांनी ते काल पार्लमेंटला लोकलज्जस्तेवाले वंदे मातरम जेव्हा आपण गातो संपताना, तेव्हा यावंच लागतं. तेव्हा ते खाली मान घालून आले त्या क्षणाला 3 मिनिटासाठी आणि ताबडतोब खाली मान घालून गेले. 56 इंच वगैरे काही नव्हतं. मै हूँ, संपला तो विषय. आता दिल्ली खाली करण्याची वेळ आलेली आहे. पण राऊसाहेब, 19 दिवसाच्या कालावधीमध्ये संसदेमध्ये काही काम झालं नाही. संसदेमध्ये फक्त विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. कुठे गोंधळ घातला? फक्त काय अमित शहाचा राजीनामा हा एकमेव अजेंडा होता. भ्रष्ट आणि क्रूर तानाशहाचा राजीनामा मागण्यासाठी जर गोंधळ घालावा लागला तर ते लोकशाहीसाठी गोंधळ हा घालावा लागतो. आणि अशा प्रकारचा गोंधळ घालण्याची परंपरा, त्या परंपरेला मान्यता अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी दिलेली आहे. लोकशाहीतलं मोठं हत्यार आहे ते. जेव्हा एक देशाचा सैतानी गृहमंत्री मुलांवर पॅलेट गन चालवतो, टिअर गॅस चालवतो, दादागिरी करतो, पक्ष फोडतो, माणसं विकत घेतो, अशा अमित शहांचा राजीनामा मागण्यासाठी जर आम्हाला संसदेमध्ये आवाज उठवावा लागला, त्याला गोंधळ म्हणता येणार नाही. ते लोकशाही संरक्षणाची कवचकुंडल आहे. राज्याच्या राजकारणातला विषय होता, केंद्रीय राजकारणात बोला.